आपल्याकडे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी इंग्रजी शब्दसंग्रहावरचं काही साहित्य आहे. पण आपण फक्त शब्दांचे अर्थपाठ नाही करणार, तर शब्दांच्या मागे दडलेल्या कथा, त्यांचा इतिहास आणि आपल्या रोजच्या जगण्याशी असलेलं त्यांचं नातं शोधणार आहोत. अगदी बरोबर. आज आपण पाहणार आहोत की काही साधे वाटणारे वाक्प्रचार कसे माणसाच्या स्वभावाचे, त्याच्या संघर्षाचे आणि त्याच्या द्विधा मनस्थितीचे चित्र रेखाटतात. अगदी बरोबर. शब्द म्हणजे केवळ परीक्षेचे गुण नाहीत, ते संस्कृतीचे, इतिहासाचे आणि मानवी भावनांचे आरसे असतात. बरोबर. आज आपण शब्दांची फक्त ओळख करून घेणार नाही, तर त्यांच्याशी मैत्री करणार आहोत, जेणेकरून ते केवळ लक्षात राहणार नाहीत, तर कायमचे आपल्या विचारांचा भाग बनतील. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. चला. प्रत्येक प्रवासाची सुरुवात एका चांगल्या विचाराने व्हायला हवी. आजचा विचार आहे, द ब्युटिफुल थिंग अबाउट लर्निंग इज दॅट नो वन कॅन टेक इट अवे फ्रॉम यू. वाह, किती खरं आहे हे. याचा साधा अर्थ असा की शिकण्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तुमच्याकडून ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पैसा, वस्तू, नाती या सगळ्या गोष्टी येतात जातात, पण एकदा मिळवलेलं ज्ञान, एकदा समजलेली गोष्ट तुमच्या आत कायमची घर करून राहते. ती तुमची स्वतःची खाजगी संपत्ती बनते. अगदी. आणि हीच संपत्ती गोळा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. सुरुवात करूया अशा शब्दांनी जे संघर्ष आणि नात्यांमधला तणाव दाखवतात. ठीक आहे. पहिला वाक्प्रचार आहे बॅड ब्लड. हा शब्द ऐकल्यावरच काहीतरी नकारात्मक भावना येते मनात. हो, आणि त्याचा अर्थही तसाच आहे. बॅड ब्लड म्हणजे दोन व्यक्ती किंवा गटांमधलं जुनं वैर, कटुता किंवा द्वेष. अच्छा. याचा अर्थ बिटर रिलेशन किंवा इल फिलिंग. ही कटुता अनेकदा म्हणजे पिढ्यानपिढ्या चालते. हो. उदाहरणार्थ, दोन कुटुंबांमध्ये जमिनीच्या वादावरून अनेक वर्षांपासून बॅड ब्लड असू शकतं. आणि जिथे बॅड ब्लड असतं तिथे वादविवाद हे आलेच. याच्याशी जोडलेला पुढचा वाक्प्रचार मला आठवतोय, द फेदर्स फ्लाय. बरोबर. याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, जसं दोन कोंबडे एकमेकांशी झुंजत आहेत आणि पिसं उडताय. अगदी अचूक कल्पना आहे. द फेदर्स फ्लाय म्हणजे टू फाईट अँड आर्ग्यू अँग्रीली. म्हणजे रागाने भांडण करणे. हो. जेव्हा वाद इतका विकोपाला जातो की आरडाओरडा आणि गोंधळ सुरू होतो, तेव्हा हा वाक्प्रचार वापरतात. समजा ऑफिसच्या मीटिंगमध्ये दोन सहकाऱ्यांमध्ये इतका जोरदार वाद झाला की सगळ्यांसमोर त्यांचं भांडण झालं, तर आपण म्हणू शकतो, when they started discussing the budget, the feathers really began to fly. आणि अशा भांडणांमध्ये किंवा संघर्षात अनेकदा कोणाचा तरी पराभव होतो. त्यासाठी एक वाक्प्रचार आहे, बाईट द डस्ट. बरोबर. बाईट द डस्ट म्हणजे पराभूत होणे किंवा हरणे. टू फेल. ऑर टू बी डिफीटेड. हो. हा वाक्प्रचार जुन्या काळातल्या युद्धांमधून आला असावा, जिथे हारलेला सैनिक जमिनीवर कोसळायचा आणि धुळीत मिळायचा. अच्छा. आजकाल आपण याचा उपयोग खेळांमध्ये किंवा स्पर्धेत करतो, जसं की आर टीम प्लेड वेल बट अल्टिमेटली हॅड टू बाईट द डस्ट इन द फायनल मॅच. बरोबर. संघर्षातून आता माणसाच्या स्वभावाकडे आणि त्याच्या बौद्धिक क्षमतेकडे वळूया. इथे काही मोठे मजेशीर शब्द आहेत. पहिला आहे बुकवर्म. हा तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. हो, बुकवर्म म्हणजे पुस्तकी किडा, जी व्यक्ती सतत पुस्तकं वाचण्यात गढलेली असते. अ पर्सन इन द हॅबिट ऑफ पोरिंग ओव्हर बुक्स. अगदी. हा शब्द कौतुकानेही वापरला जातो आणि कधीकधी चिडवण्यासाठी सुद्धा. पण पुढचा शब्द मी पहिल्यांदाच ऐकतेय, ब्लू स्टॉकिंग. निळे मोजे आणि हुशार स्त्री यांचा काय संबंध? हा खूप मनोरंजक इतिहास आहे याचा. 18व्या शतकात इंग्लंडमध्ये काही महिलांनी एक गट स्थापन केला होता, जिथे त्या बौद्धिक चर्चा करायच्या. ओके. त्या काळात महिलांनी असं करणं सामान्य नव्हतं. या गटात येणाऱ्या एका विद्वान व्यक्ती, बेंजामिन स्टिलिंग फ्लीट, हे नेहमी निळ्या रंगाचे साधे मोजे घालायचे. अच्छा. त्यामुळे त्या गटालाच गमतीने द ब्लू स्टॉकिंग सोसायटी असं नाव पडलं. अच्छा. आणि तेव्हापासून ब्लू स्टॉकिंग म्हणजे एक एज्युकेटेड इंटेलेक्च्युअल वुमन. हो, एक सुशिक्षित आणि बुद्धिमान महिला. वाव. म्हणजे एका साध्या मोज्यांवरून एवढा मोठा अर्थ तयार झाला. आता पुढचा शब्द आहे ब्लॅक शेप. आपण आधी बॅड ब्लड पाहिलं, आता ब्लॅक शीप. रंगांचा नकारात्मक वापर जास्त दिसतोय मला. हो, काही वाक्प्रचारांमध्ये तसं आहे. ब्लॅक शीप म्हणजे कुटुंबाला कलंक लावणारी व्यक्ती. अ पर्सन हु ब्रिंग्स शेम टू हिज ऑर हर फॅमिली. याचीही काही गंमत आहे का? हो. पूर्वी मेंढ्यांच्या लोकरीचा व्यवसाय मोठा होता. पांढरी लोकर रंगवायला सोपी असायची, त्यामुळे ती जास्त मूल्यवान होती.
बरोबर. कळपात एखादी काळी मेंढी जन्माला आली तर तिची लोकर विकली जायची नाही. ती कमी किमतीची मानली जायची. अच्छा, म्हणून? त्यावरूनच कुटुंबातलं वेगळं आणि नको असलेलं मूल म्हणजे ब्लॅक शीप हा वाक्प्रचार रूढ झाला. म्हणजे खरंच प्रत्येक शब्दामागे एक गोष्ट आहे. आता अशा काही शब्दांकडे वळूया जे द्विधा मनस्थिती किंवा अडचणी दाखवतात. ठीक आहे. यातला पहिलाच खूप विचित्र आहे, केटल ऑफ फिश. याचा अर्थ काय होतो? केटल ऑफ फिश म्हणजे एक अवघड आणि त्रासदायक परिस्थिती. अ व्हेरी डिफिकल्ट अँड अनोईंग सिच्युएशन. एखादं उदाहरण द्याल का? हो. समजा तुम्ही सहलीला गेलात आणि तिथे तुमची गाडी बंद पडली, पाकीट हरवलं आणि पाऊसही सुरू झाला. बापरे. तर तुम्ही म्हणाल, वेल, दिस इज द फाईन केटल ऑफ फिश. म्हणजे काय ही विचित्र आणि अवघड परिस्थिती उद्भवली आहे. आणि अशा अवघड परिस्थितीत अनेकदा निर्णय घेणं कठीण होऊन बसतं. याच्याशी संबंधित एक वाक्प्रचार आहे, सिटिंग ऑन द फेन्स. हां, हे तर नावावरूनच कळतंय. अगदी. सिटिंग ऑन द फेन्स म्हणजे निर्णय न घेणे किंवा तटस्थ राहणे. ना इकडे ना तिकडे. बरोबर. जेव्हा दोन बाजूंमध्ये वाद सुरू असतो आणि तुम्हाला कोणाची बाजू घ्यावी हे ठरवता येत नाही, तेव्हा तुम्ही कुंपणावर बसलेले असता. राजकारणात हे खूप वापरलं जातं. हो, अनेक नेते वादग्रस्त मुद्द्यांवर सिट ऑन द फेन्स करणं पसंत करतात. बरोबर. पण काही वेळा निर्णय न घेण्यामुळे किंवा चुकीच्या गोष्टीत पडल्यामुळे आपलंच नुकसान होतं. त्यासाठी बर्न वन्स फिंगर्स हा वाक्प्रचार वापरतात का? एकदम बरोबर. बर्न वन्स फिंगर्स म्हणजे अडचणीत सापडणे किंवा स्वतःचं नुकसान करून घेणे. टू गेट इन टू ट्रबल. अच्छा. विशेषतः आर्थिक बाबतीत हा खूप वापरला जातो. जसं की ही बर्न्ड हिज फिंगर्स बाय इन्व्हेस्टिंग इन अ रिस्की स्टार्टअप. म्हणजे त्याने एका धोकादायक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करून स्वतःचे हात पळून घेतले, अर्थात नुकसान करून घेतलं. अगदी. आता आपण शब्दांच्या रचनेकडे, त्यांच्या मुळाक्षरांकडे वळूया. रूट वर्ड्सची शक्ती पाहूया. हो. आजचा मूळ शब्द आहे ऑम्नी. ऑम्नी हा एक लॅटिन मूळ शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे सर्व किंवा ऑल. हा एक शब्द माहीत असला की याचे अनेक शब्द आपल्याला सहज समजतात. उदाहरणार्थ ऑम्निपोटंट. यात ऑम्नी म्हणजे सर्व आणि पोटंट म्हणजे शक्तिशाली. त्यामुळे ऑम्निपोटंट म्हणजे सर्वशक्तिवान. म्हणजे देवाला आपण ऑम्निपोटंट म्हणू शकतो. बरोबर. तसंच ऑम्निप्रेझेंट म्हणजे? ऑम्निप्रेझेंटमध्ये प्रेझेंट म्हणजे उपस्थित. त्यामुळे ऑम्निप्रेझेंट म्हणजे सर्वव्यापी, जो सगळीकडे उपस्थित आहे. ओके. आणि तिसरा शब्द ऑम्निशियंट. यात सायंट हा शब्द ज्ञानाशी म्हणजे सायन्सशी संबंधित आहे. म्हणून ऑम्निशियंट म्हणजे सर्वज्ञानी, ज्याला सगळं काही माहीत आहे. हे तिन्ही शब्द सहसा देवासाठी वापरले जातात. हो, अगदी. आणि एक शब्द जो आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहे, ऑम्निवोरस. हो. यात वोरसचा अर्थ खाणारा, टू डिवॉर असा होतो. त्यामुळे ऑम्निवोरस म्हणजे सर्व काही खाणारा. म्हणजेच मिश्राहारी. अगदी. जे वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातात, जसे की माणूस. बघा, एक ओमनी शब्द समजल्यामुळे 4 अवघड शब्दांचे अर्थ किती सोपे झाले. हीच रूट वर्ड्सची जादू आहे, खरंच. ही तर शब्दांची गुपितं उलगडण्यासारखं आहे. असंच एक गुपित अनेकदा समान उच्चारांच्या शब्दांमध्ये दडलेलं असतं. जसं की इनसाईट आणि इनसाईट. उच्चार जवळपास सारखाच आहे. हो, आणि इथेच परीक्षेमध्ये गोंधळ होतो. इनसाईट INSIGHT म्हणजे सखोल ज्ञान किंवा अंतर्दृष्टी. अंडरस्टँडिंग. हो. जसं की द बुक गिव्ज अ डीप इन्साईट इन टू द पोएट्स माइंड. म्हणजे हे पुस्तक कवीच्या मनात डोकावण्याची संधी देतं. आणि इनसाईट? याउलट इन्साईट INCITE म्हणजे चिथावणी देणे किंवा भडकवणे. टू स्टर अप व्हायलन्स. अच्छा, म्हणजे अर्थामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खूप फरक आहे. जसं की हे स्पीच वॉज डिझाईन टू इन्साइट द क्राऊड. म्हणजे त्याचं भाषण जमावाला भडकवण्यासाठीच होतं. म्हणजे स्पेलिंगकडे लक्ष देणं किती महत्वाचं आहे हे कळतं. आता आपण काही महत्वाचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द पाहूया. चालेल. पहिला शब्द आहे कॉलॉसल. कॉलोसल हा शब्द कोलोसस ऑफ रोड्स या प्राचीन ग्रीसमधील एका प्रचंड पुतळ्यावरून आला आहे. हो का? हो. त्यामुळे कोलोसलचा अर्थच आहे प्रचंड किंवा अवाढव्य, ह्यूज, जिगॅन्टिक. आणि याचा विरुद्धार्थी शब्द सोपा आहे, टायनी किंवा मिनिएचर. बरोबर. म्हणजे अगदी लहान. पुढचा शब्द आहे पिक्युलियर. पिक्युलियर म्हणजे विचित्र किंवा असामान्य, स्ट्रेंज, बिझार. ओके. जसं की द फूड हॅड अ पिक्युलियर टेस्ट. आय कुडंट फिगर आउट व्हॉट इट वॉज.
म्हणजे त्या जेवणाला एक विचित्र चव होती. आणि याचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑर्डिनरी किंवा कॉमन. हो, म्हणजे सामान्य. आणि शेवटचा शब्द आहे ओब्लिव्हियस. हा थोडा वेगळा वाटतोय. ओब्लिव्हियस म्हणजे एखाद्या गोष्टीची जाणीव नसणे किंवा बेसावध असणे, अनअवेअर. एखादी व्यक्ती पुस्तक वाचण्यात इतकी मग्न आहे की तिच्या बाजूने गाडी निघून गेली तरी तिला कळत नाही, तर ती व्यक्ती ऑब्लिव्हियस आहे. ही वॉज ऑब्लिव्हियस टू द डेंजर अराउंड हिम. आणि याचा विरुद्धार्थी शब्द आहे अवेअर किंवा कॉग्निझेंट. अगदी, म्हणजे जागरूक किंवा जाणीव असलेला. वाव, आजची चर्चा खरंच खूप माहितीपूर्ण होती. आपण शब्दांचे फक्त अर्थ नाही तर त्यांच्या मागच्या गमती-जमती आणि कथाही ऐकल्या. नक्कीच. आज आपण संघर्षाचे, स्वभावाचे आणि द्विधा मनस्थितीचे अनेक वाक्प्रचार पाहिले. हो. ऑम्नी या एका मुळाक्षरावरून अनेक शब्द कसे तयार होतात ते शिकलं आणि समान उच्चारांच्या शब्दांमधील सूक्ष्म फरकही लक्षात घेतला. आणि हे सगळं लक्षात ठेवण्याचा एकच मार्ग आहे. त्यांचा वापर करणे. बरोबर. ऐकलेले शब्द आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात वापरून बघा, ते कायमचे तुमचे होऊन जातील. आजच्या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळाली की प्रत्येक शब्दाला स्वतःचा एक इतिहास आणि व्यक्तिमत्व असतं. आणि ते व्यक्तिमत्व समजून घेतल्यावर भाषा शिकणं हा एक कंटाळवाणा अभ्यास न राहता एक रंजक शोधप्रवास बनतो. अगदी. आज आपण जे काही शिकलो त्यातून श्रोत्यांना स्वतःच्या शब्दसंग्रहाचा पाया आणखी मजबूत करण्यासाठी एक नवी दृष्टी मिळाली असेल अशी आशा आहे. आज आपण इथेच थांबूया. पण जाता जाता एक आपण आज ब्लू स्टॉकिंग हा शब्द हेच वेगवेगळ्या पद्धतीने दाखवला आहे. चला सुरुवात म्हणींपासून करूया. ठीक आहे. पुढची स्लाइड इडियम्स म्हणजेच म्हणींवर आहे आणि विषय आहे केऑस अँड ऑर्डर म्हणजे गोंधळ आणि सुव्यवस्था. हो. यात पहिली म्हण आहे ॲट 6s and 7s. मला वाटतं ही म्हण अनेकांनी ऐकली असेल, पण चित्रावरून तिचा अर्थ पटकन लक्षात येतोय. अगदी. ॲट 6s and 7s म्हणजे इन डिसऑर्डर किंवा गोंधळाची परिस्थिती. चित्रात जसं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसतंय, ते या म्हणीचा अर्थ आपल्या डोक्यात पक्का करतं. बरोबर. म्हणी या अमूर्त म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट असतात, त्यामुळे त्यांना अशा चित्रांची जोड मिळाली की त्या लक्षात ठेवायला सोप्या जातात. आणि दुसरी म्हण आहे ब्रिंग टू बुक. याचा अर्थ दिला आहे शिक्षा देणे किंवा टू पनिश. चित्रात न्यायाधीशाच्या हातात पुस्तक आहे, पण पुस्तकाकडे आणणे याचा शिक्षा देणे असा अर्थ कसा झाला असेल? यामागे एक रंजक कल्पना आहे. ब्रिंग टू बुक म्हणजे एखाद्याच्या कृत्यांची नोंद घेणं, त्याचा हिशोब मागणं, जसं एखाद्या वहीत किंवा पुस्तकात हिशोब लिहून ठेवला जातो. अच्छा. आणि कायद्याच्या चौकटीत हिशोब मागितला की शिक्षेची तरतूद येतेच. त्यामुळे हिशोब विचारणेपासून शिक्षा देणे असा त्याचा अर्थ रूढ झाला. वा, हे खूपच मनोरंजक आहे. याच स्लाइडवर उजव्या बाजूला एक इडियम्स लिस्ट आहे. त्यातली पहिली म्हण बेक एंड कॉल म्हणजे सेवेत असणे, टू बी ॲट सर्व्हिस. हो, म्हणजे कोणाचे तरी इशाऱ्यावर काम करण्यासाठी तयार असणे. आणि दुसरी आहे ॲट द बॉटम ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी जबाबदार असणे, रिस्पॉन्सिबल फॉर. अगदी, जसं आपण म्हणतो या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी तो होता. ही वॉज ॲट द बॉटम ऑफ ऑल द केऑस. मागच्या स्लाइडवर आपण गोंधळ आणि सुव्यवस्थेबद्दल बोललो. अनेकदा अशी गोंधळाची परिस्थिती तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपली स्वप्न आणि वास्तव यात ताळमेळ नसतो. काय उत्तम जोडणी केलीये. आणि पुढची स्लाइड याच स्वप्न आणि वास्तवाशी संबंधित म्हणींवर आहे. हो, पुढचा विषय आहे ड्रीम्स अँड रियालिटी चेक्स. यातली पहिली म्हण तर खूपच प्रसिद्ध आहे, बिल्ड कॅसल्स इन दी एअर. हवेत मनोरे बांधणे. चित्रात ढगांमध्ये किल्ला दाखवून हा अर्थ अगदी स्पष्ट केला आहे. म्हणजे दिवा स्वप्न पाहणे किंवा अव्यवहार्य योजना आखणे. बरोबर. आणि दुसरी म्हण वास्तवाची जाणीव करून देणारी आहे. द शिप हॅज सेल्ड म्हणजे संधी निघून गेली आहे. ऑपॉर्च्युनिटी पास्ट. हो, चित्रात दूर जात असलेलं जहाज हेच दर्शवतं की आता काहीही करून ती संधी परत मिळवता येणार नाही. तिसरी म्हण आहे बोल्ट फ्रॉम द ब्लू म्हणजे अचानक धक्का बसणे, अनएक्सपेक्टेड शॉक. निरभ्र आकाशातून वीज कोसळावी तसा अनपेक्षित धक्का. आणि चौथी ब्रेक द न्यूज म्हणजे वाईट बातमी देणे. द शिप हॅज सेल्ड ही एक प्रकारची वाईट बातमीच असू शकते, नाही का? नक्कीच. म्हणींमधनं भावना किती प्रभावीपणे व्यक्त करता येतात हे याचं उत्तम उदाहरण आहे. बरोबर. आता म्हणींवरून आपण शब्दांकडे वळूया.
पुढचा भाग आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. अनेक शब्दांसाठी एक शब्द. ठीक आहे. विषय आहे रोल्स अँड बिलीव्स. पहिला शब्द आहे एथिइस्ट, अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, म्हणजे नास्तिक. दुसरा शब्द आहे आर्बिट्रेटर, म्हणजे दोन पक्षांमधील वाद मिटवण्यासाठी नेमलेली व्यक्ती. अच्छा, पंचसारखा. हो, यालाच आपण सोप्या भाषेत पंच किंवा खेळाच्या भाषेत रेफरी म्हणू शकतो. आर्बिट्रेटर हा शब्द जरा कायदेशीर किंवा अधिक औपचारिक संदर्भात वापरला जातो. तिसरा शब्द मला नवीन वाटतोय, बोहेमियन, म्हणजे एक अपारंपरिक जीवनशैली जगणारी व्यक्ती. अगदी, जो समाजाच्या रूढ चौकटीत बसत नाही. आणि चौथा शब्द आहे फेमिनिस्ट, वन हू वर्क्स फॉर द वेलफेअर ऑफ विमेन, मराठीत स्त्रीवादी. जो स्त्रियांचा कल्याणासाठी आणि समान हक्कांसाठी कार्यरत असतो. बरोबर. हे चारही शब्द वेगवेगळ्या भूमिका आणि विश्वास दर्शवतात. पुढच्या स्लाइडवर सुद्धा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, पण इथे व्यक्तिमत्वाचे प्रकार दिले आहेत. यातला पहिला गट आहे द सेल्फ ऑब्सेस्ड, म्हणजे स्वतःमध्ये मग्न असणारे. हो. आणि यात दोन असे शब्द आहेत ज्यात माझा नेहमी गोंधळ होतो, इगोइस्ट आणि इगोटिस्ट. यात नेमका फरक काय आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण परीक्षेत यात सूक्ष्म फरकावर आधारित प्रश्न विचारले जातात. इगोइस्ट म्हणजे सेल्फ सेंटर्ड किंवा सेल्फिश. हा माणूस कृतीतून स्वार्थी असतो, तो स्वतःच्या फायद्याचाच विचार करतो. आणि इगोटिस्ट? इगोटिस्ट हा सतत स्वतःबद्दल बोलतो, स्वतःची बढाई मारतो. गंमत म्हणजे प्रत्येक इगोइस्ट हा इगोइस्ट असेलच असं नाही. अच्छा. हो, काही वेळा असुरक्षिततेमुळे म्हणजे इनसिक्युरिटीमुळे सुद्धा लोक स्वतःची बढाई मारतात. परीक्षेत हा फरक ओळखण्यासाठी एक सोपी युक्ती आहे. कोणती? इगोटिस्टच्या स्पेलिंगमध्ये टी आहे आणि टी फॉर टॉक्स. सो इगोटिस्ट टॉक्स अ लॉट. अरे वाह, ही युक्ती खरंच खूप उपयुक्त आहे. आता हा फरक मी कधीच विसरणार नाही. छान. दुसरा गट आहे पॉझिटिव्ह अँड प्लेजर. यात पहिला शब्द आहे ऑप्टिमिस्ट, म्हणजे आशावादी. आणि दुसरा आहे एपिक्युर, म्हणजे खाण्यापिण्याची आवड असणारा. पण हा केवळ खादाड नाही. म्हणजे एपिक्युर म्हणजे ज्याला उत्तम दर्जाचे अन्न आणि पेय यांची आवड आणि जाण दोन्ही असते. इट्स अबाउट रिफाईन्ड टेस्ट. आवर मूळ शब्दांची शक्ती. हो, इंग्रजी भाषेतले हजारो शब्द काही ठराविक लॅटिन आणि ग्रीक मूळ शब्दांपासून बनलेले आहेत. जर तुम्हाला मूळ शब्दाचा अर्थ माहीत असेल तर तुम्ही त्यापासून बनलेल्या अनेक अनोळखी शब्दांचा अर्थ सहज लावू शकता. आजचा मूळ शब्द आहे सॉम्न, ज्याचा अर्थ आहे झोप म्हणजे स्लीप. पहिला शब्द आहे इनसॉम्निया. यात इन हा नकारार्थी उपसर्ग आहे आणि सॉम्निया म्हणजे झोप. त्यामुळे अर्थ झाला झोप न लागणे किंवा निद्रानाश. हे तर खूप सोपं आहे. अगदी बरोबर. आता दुसरा शब्द पहा, सॉम्नॅम्बुलिस्ट. यात सॉम्न म्हणजे झोप हे आपण पाहिलं, पण पुढचा भाग आहे ॲम्ब्युलिस्ट. ॲम्ब्युलिस्ट हा ॲम्ब्युलन्स शब्दातल्या ॲम्ब्युल सारखा आहे, ज्याचा अर्थ चालणे किंवा फिरणे. ॲम्ब्युलन्स म्हणजे चालते फिरते रुग्णालय. अच्छा, म्हणजे सॉम्नॅम्बुलिस्ट म्हणजे झोपेत चालणारा. वाव, ही अशी फोड करून शब्द लक्षात ठेवणं खूपच सोपं जातं. बरोबर. तिसरा शब्द आहे सोमनिलोक्विस्ट. इथे लोक्वेस्ट हा लोक्वेशियस म्हणजे बोलका या शब्दाशी संबंधित आहे, ज्याचा अर्थ बोलणे असा होतो. म्हणून सॉम्निलोक्विस्ट म्हणजे झोपेत बोलणारा. अगदी. आणि चौथा सोमनोलेंट म्हणजे झोपाळू किंवा ज्याला झोप येत आहे अशी अवस्था. एका सोम या रूटवरून आपण 4 महत्वाचे शब्द शिकलो. रूट वर्डची ही पद्धत खरंच खूप प्रभावी आहे. आता आपण अशा शब्दांकडे जाऊया जे दिसतात आणि ऐकू येतात सारखे, पण अर्थाने पूर्ण वेगळे असतात. होमोफोन्स. हो, होमोफोन्स. इथे तर ई विरुद्ध एचा सापळाच दिलाय. हो, आणि हा एक असा सापळा आहे ज्यात खूप जण अडकतात. शब्द आहेत स्टेशनरी आणि स्टेशनरी. उच्चार अगदी सारखा. माझ्या बाबतीत या शब्दांचा खूप गोंधळ व्हायचा, जोपर्यंत मी तुमच्या सादरीकरणातली ई फॉर एन्व्हलप ही युक्ती पाहिली नाही. स्टेशनरीमध्ये ई आहे आणि एन्व्हलप पण ईने सुरू होतो, आणि तो एक लेखन साहित्याचा भाग आहे. त्यामुळे स्टेशनरी म्हणजे लेखन साहित्य. ही खरंच खूप उपयुक्त आहे. आणि स्टेशनरीमध्ये ए आहे आणि त्यासाठी खूण दिली आहे. ए फॉर ॲट रेस्ट किंवा पार्क्ड म्हणजे स्थिर किंवा अचल. अ स्टेशनरी ट्रेन. बरोबर. फक्त एका अक्षराचा फरकाने अर्थ पूर्णपणे बदलतो, आणि स्पर्धा परीक्षांमध्ये असेच पर्याय देऊन गोंधळात टाकले जाते. पुढच्या स्लाइडवर अशाच काही और जोड्या आहेत.
पहिली जोडी आहे रिकोर्स आणि रिसोर्स. हो उच्चारातला फरक अगदी किंचित आहे. हो रिकोर्स म्हणजे मदतीसाठी आधार घेणे, जसे की ही टूक रिकोर्स टू द लॉ. आणि रिसोर्स तर रिसोर्स म्हणजे संसाधन किंवा साधन संपत्ती, जसे की नॅचरल रिसोर्सेस. दुसरी जोडी आहे स्पिरिच्युअल आणि स्पिरिच्युअस. ओके स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक, पण स्पिरिच्युअस म्हणजे मध्ययुक्त किंवा कंटेनिंग अल्कोहोल. अरे देवा इथे तर स्पेलिंगमध्ये फक्त यूचा फरक आहे आणि अर्थ पूर्णपणे विरुद्ध दिशेला जातो. म्हणूनच शब्द केवळ पाठ न करता त्याचा वाक्यातील वापर आणि संदर्भ समजून घेणं महत्वाचं आहे. खरंय. तिसरी जोडी आहे बेर आणि बेर. बेर म्हणजे उघडे, जसे की बेअर फीट. तर बेअरचे अनेक अर्थ आहेत, जसे की अस्वल हा प्राणी. किंवा इथे दिलेला अर्थ सहन करणे, टू टॉलरेट. अगदी. आता आपण काही क्रियापदांवर नजर टाकूया. पहिला शब्द आहे ॲब्जॉर. ॲब्जॉर म्हणजे त्याग करणे, पण हा शब्द सहसा औपचारिक किंवा गंभीर गोष्टींसाठी वापरला जातो, जसे की टू ॲब्जॉर वन्स फेथ म्हणजे श्रद्धेचा त्याग करणे. किंवा टू ॲब्जॉर द थ्रोन, सिंहासनाचा त्याग करणे. बरोबर. याचे समानार्थी शब्द आहेत रिनाऊन्स, फॉरसेक आणि विरुद्धार्थी शब्द आहे मेंटेन म्हणजे टिकवून ठेवणे. यातच एक फ्रेझल वर्ब पण दिला आहे, ॲड. या एका शब्दापासून बनलेले वेगवेगळे क्रियापद समूह आहेत. बरोबर. फ्रेझल वर्ब्स हे इंग्रजी शिकणाऱ्यांसाठी नेहमीच आव्हानात्मक असतात, कारण त्यात क्रियापदाला प्रेपोजिशन लागल्यावर त्याचा मूळ अर्थ बदलतो. हो हे खरंय. ती एकत्र करणे, टू कंबाईन. आत्ता येतोय परीक्षेतील सर्वात भीतीदायक भाग, द स्पेलिंग टेस्ट अर्थात शुद्ध लेखन.